आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. हार्दिक अभिनंदन. श्री अमर यल्लाप्पा अकनोजी यांची लायन्स क्लब ऑफ शहापूर संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक माजी नगरसेवक विनायक गोपाळ गुंजटकर, सौ सायली विनायक गुंजटकर आणि परिवार अनगोळ बेळगाव. नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भर पावसात घुमली मराठी बांधवांची गर्जना, पावसाचा कहर सुट्ट्यांचा बहर, पाऊस धुवाधार तालुक्यात हाहाकार. गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत विविध मागण्या, सावधान बिबट्याची शोध मोहीम गतिमान. संजय घोडावत यांनी उद्योजकांना दिला कानमंत्र. गोमातेच्या डोहाळे जेवणाचा आगळा सोहळा साजरा. दुसरा श्रावण सोमवार भक्तिभावाने साजरा. दैवज्ञ ब्राह्मण शिक्षण संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. भारतनगरमध्ये घर कोसळून मोठे नुकसान. BS Channabasappa and Sons, The Textile Mall. Grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. Something happens when you see a perfect moment, where you lose yourself in a new perspective. A strange energy runs through your mind. The moment you see those shining eyes, before you realize, a smile spreads unknowingly. The heart beats rapidly. Finding the right moment is like finding the right partner. One click and it's yours. the all new Z62. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. धुवाधार कोसळणाऱ्या पावसाच्या आसमानी संकटाला न जुमानता सीमा भागातील मराठी बांधवांची गर्जना पुन्हा एकदा घुमली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. मराठीतून कागदपत्रे द्यावीत, या बेंगळूर उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय केला होता. मात्र वरुण राजाच्या रुद्र अवतारामुळे या ठिकाणी तालुक्याच्या भागातून मराठी बांधव कसे उपस्थित राहणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र पावसाच्या वर्षावाचे मार झेलत मराठी बांधव बहुसंख्येने उपस्थित राहिले आणि आंदोलन यशस्वी करून दाखवले. यावेळी बोलताना माजी महापौर सरिता पाटील आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी रणरागिणीचे रौद्र रूप दाखविले. तसेच सीमा भागातील मराठी बांधव कोणत्याही संकटाला भीक घालणार नाही असा इशारा दिला. याच मागणीसाठी 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले होते. पण आता सरकारचा आदेश आल्याशिवाय मराठीतून कागदपत्रे देता येत नाहीत अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या कृतीचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. किंवा बदलतोय तर अशा तऱ्हेची ही कायदेशीर लढाई लढत असताना मला अनेक अडथळे आले. परंतु या कायद्याचा आधार घेऊन बिदर आणि भालकीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, तिथं मराठी भाषिक तर आहेतच, उर्दू भाषिकही आहे तिथं आहेत, तर त्यांनी तिथं मात्र हा कायदा अंमलात आणला आणि किनेकर इथं लढले, पण त्यांचा फायदा बिदर जिल्ह्याला झालेला आहे. कुठेतरी नुकसान होणार, कुठेतरी फायदा होणार, अशा तऱ्हेची ही कोर्टाची ऑर्डर आहे. तिथं मात्र जिल्हाधिकारी उर्दू भाषिकांना उर्दू भाषेत
आणि मराठी भाषिकांना मराठी भाषेत कागदपत्र देण्यात यावी असा फतवा काढतो. त्याप्रमाणे सगळ्या आपल्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवतो. त्या साऱ्या घटना आम्ही आमच्या या जिल्हाधिकाऱ्याला दाखवल्या. म्हणजे ते कर्नाटकामधल्याच असलेल्या एका डीसीचं एका जिल्हाधिकाऱ्याचं पत्र, त्याची एक ऑर्डर आहे की त्यांनी 2 भाषेमध्ये तिथं तो व्यवहार करतायत बिदरमध्ये, की एक उर्दू आणि मराठी. निदान आमच्या इथल्या उर्दू भाषिकाने आमच्या या लढ्याला अलिप्त न राहता आम्हालाही पाठिंबा द्यावा. कारण मला वाटत नाही की माझे वैयक्तिक मित्र आहेत, त्यांनाही कन्नड समजत नाही आहे, त्यांनाही अडचण आहे, परंतु उघडपणे ते आमच्या आंदोलनात येत नाहीत. आपको जो मिलेगा वो हमेही मिलेगा अशा तऱ्हेची प्रवृत्ती असणारे अनेक जण आहेत, आपल्या समाजात आहेत. त्या दुसऱ्या समाजामध्ये विचार करण्यात काही अर्थ नाही. पावसाचा कहर, सुट्ट्यांना बहर. मागील 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीने प्रशासनाला पुन्हा एकदा शाळांना सुट्टी देण्याची घोषणा करावी लागली. शहरात विविध ठिकाणी पाण्याची तळी साचल्यामुळे विद्यार्थी शाळा आणि कॉलेजपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सोमवारी सकाळी सुट्टीचा आदेश बजावला. मात्र आदेश सर्वत्र उपलब्ध होईपर्यंत अनेक विद्यार्थी आणि शिक्षक शाळांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागला. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी शहराच्या काही भागात 11 शाळांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र पावसानंतर सर्वच शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. दरम्यान शहरात पावसाचा कहर अखंडपणे सुरू आहे. शहरातील मध्यवर्ती भागात गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक परिसरात पाणीच पाणी झाले आहे. टिळकवाडी भागातील गोवावेस तसेच शुक्रवार पेठ मार्गावर पाण्याची तळी निर्माण झाली होती. यामधून वाट काढत वाहनांची ये-जा सुरू होती. पाऊस धुवाधार, तालुक्यात हाहाकार. रविवारपासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली असून संततधार पावसामुळे शहर परिसरात जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील बळ्ळारी नाला आणि केंबाळी नाला यांना पूर आला असून पाणी सर्वत्र पसरले आहे. बेळगावहून बेनकणहळ्ळीकडे येणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्यामुळे संपर्क तुटला आहे. मागील 2 दिवसात आलेल्या तुफान पावसामुळे तालुक्यावर पुन्हा एकदा पुराचे संकट ओढवले आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर सोमवार सकाळपर्यंत पावसाच्या जोरदार वर्षावात संपूर्ण तालुका चिंब झाला आहे. सकाळपासून थोडीही उसंत न घेता मुसळधार पावसाने शहर परिसरातील अनेक सखल भागात पुन्हा पाणी साचले आहे. शहरातील फोर्ट रोड, महात्मा फुले रोड, गांधीनगर, वीरभद्रनगर, शिवाजीनगर, कुंतीनगर या भागात पाण्याची तळी साचल्याचे दिसून आले. तालुक्याच्या बऱ्याच भागात तलाव तुडुंब भरले आहेत. त्यामुळे शिवारामध्ये पाण्याचे लोंढे वाहताना दिसत आहेत. कन्नडी गावामध्ये भरपूर पाऊस आल्यामुळे रोडावर पाणी आलेलं आहे आणि भरपूर वेळा ग्रामपंचायतला वगैरे सांगून आम्ही थकलेलो आहे. आणि ह्या वेळेला भरपूर लोकांची अडचण होत आहे आणि रोडाला बघा गर्दी केवढी होत आहे आणि PWला पण सांगून आम्ही थकलो. आणि इथं रोडाला खड्डे पडून आमचा एक पेशंट पडून या आमच्या गन्हाळीमध्ये एक पेशंट पडून त्यांच्या डोक्याला लागून त्याची शिर कट होऊन त्या पेशंटला 3 लाख रुपये घालावे लागले. असे प्रकार आमच्या बेनकणहळ्ळी गावामध्ये घडत आहेत. गणेश उत्सव महामंडळाच्या बैठकीत विविध मागण्या. गणेश उत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. महामंडळाच्या अध्यक्षपदी रमाकांत कोंडुस्कर यांची एकमताने निवड करण्यात आली. त्याचबरोबर गणेशोत्सवात प्रशासनाकडून उभारण्यात येणाऱ्या स्वागत मंचावरील फलक मराठीत लावण्याची मागणी करण्यात आली. मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची बैठक रविवारी सायंकाळी येथील सिद्धनाथ जोगेश्वरी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, सरचिटणीस शिवराज पाटील यांच्यासह शहर व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. रमाकांत कोंडुस्कर यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. माध्यमातून गणेश उत्सवाच्या माध्यमातून पण राजकारण केलं जातं. कुणाला तरी काहीतरी त्रास करायचं आणि नंतर ते मी केलो असं दाखवायचं. हे जे प्रकार चालू आहे हे प्रकार बंद झाले पाहिजे. आणि हे प्रकार इथं आपण बसलेले इथं कोणी करणार नाही. त्याच्या अगोदर ना केले, त्याच्यानंतर ना करणार नाही. परंतु हे सगळं प्रशासनाला आम्ही सांगावंच लागतं काय की गेले 2 वर्ष आमचे कोरोनाच्या माध्यमातून आपले जे मूर्तिकार बांधव आहेत तर त्यांनी ज्या मोठ्या मोठ्या मूर्त्या केलेल्या होत्या त्या कशा तिथं ठेवलेल्या आहेत. त्यांना त्रास होतोय. ते
कर्ज काढून मूर्त्या केल्या आहेत, हे प्रशासनाला किंवा अधिकाऱ्यांना सांगायची वेळ येते काय? त्यांना एवढं समजत नाही आहे काय की त्या त्रासात हा गरीब समाज बांधव आहे, याचं चिंतन कोणाला पण नाही. सावधान, बिबट्यांची शोध मोहीम गतिमान. बेळगाव शहरात गेल्या 4 दिवसांपासून बिबट्याचा शोध सुरू आहे. ज्या परिसरात तो दिसला त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. पिंजरा गोल्फ कोर्सवरून मैदानाच्या परिसरात हलविण्यात आले आहेत. सोशल मीडियावर एका बिबट्याचा फोटो व्हायरल झाला असून एका ट्रॅप कॅमेऱ्यात एक बिबट्या दिसलाय अशी माहिती देण्यात येत आहे. त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांनी या परिसरातील 11 शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. बिबट्या प्राण्याचा वावर शुक्रवारी बेळगाव शहरातील जाधवनगर येथे आढळून आला असून त्या प्राण्याने एका गवंडी कामगारावर हल्लाही केला. त्यामुळे शहरात भीती आणि कुतूहलाचे वातावरण आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. कुत्र्याला पिंजऱ्यात ठेवून बिबट्याला जेरबंद करण्याची कारवाई सुरू होती. बिबट्याला पकडण्यासाठी गदग, भीमगड वनपरिक्षेत्रातून तज्ज्ञ अधिकारी आणि कर्मचारी आले आहेत. येथील विश्वेश्वरय्या नगर येथील DC हाऊसच्या मागील बाजूस बिबट्या दिसल्याचे सांगण्यात येत असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही बाजूला पिंजरे लावले आहेत. सध्या जाधवनगर आणि विश्वेश्वरय्या नगरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले असून बिबट्या दिसल्यामुळे पोलिसांनी लोकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. संजय घोडावत यांनी उद्योजकांना दिला कानमंत्र. एखादा व्यवसाय उभा करणे हे सोपे काम नाही. एखादा उद्योगपती यशस्वी होत असेल तर त्याच्यामध्ये परिश्रम, सातत्य आणि मेहनत यांचा मोठा संघर्ष उभा असतो. त्याचप्रमाणे सहकारी आणि कुटुंबाची साथ ही देखील तितकीच मोलाची असते. त्यामुळे या उद्योग व्यवसाय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सदैव सक्रिय राहा आणि कधीही निवृत्त होण्याचे स्वप्न बघू नका, असा मौलिक कानमंत्र उद्योगपती संजय घोडावत यांनी उद्योजकांना दिला. दी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ रविवारी पार पडला. केएलएस संस्थेचे के वेणुगोपाल सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून हेमेंद्र पोरवाल, सचिव म्हणून स्वप्नील शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून प्रभाकर नागरमुन्नोळी आणि खजिनदार राजेंद्र मुदगेकर यांच्यासह इतर सर्व पदाधिकाऱ्यांना सूत्रे प्रदान करण्यात आली. माजी अध्यक्ष रोहन जोवळी यांनी आपल्या कारकिर्दीचा आढावा घेतला तसेच सर्वांचे आभार मानले. गोमातेच्या डोहाळे जेवणाचा आगळा सोहळा साजरा. घरामध्ये होणारा एखादा डोहाळे जेवणाचा सोहळा म्हणजे कुटुंबातील आनंदाचा कार्यक्रम असतो. मात्र गायीला आपली माता मानणाऱ्या हिंदू संस्कृतीने हा संस्कार दिला आहे. त्यामुळे येथील भक्त प्रल्हाद संस्कार केंद्रातर्फे गोमातेच्या डोहाळे जेवणाचा आगळावेगळा कार्यक्रम करण्यात आला. विष्णू गल्ली वडगाव येथील रघु कंगराळकर यांच्या गायीचा 7 महिन्यांचा डोहाळे जेवण उत्साहात करण्यात आला. त्यावेळी रवी प्रभूजी जोशी यांनी पारंपरिकरित्या गोमातेचे पूजन केले. त्यानंतर विष्णू गल्ली येथील महिला मंडळांनी साडी ओटी भरून गोमातेचे पूजन केले. राजू रमेश कुर्तुरकर यांनी गोमातेला चांदीचे पैंजण अर्पण केले. यानंतर महिलांनी चोळीचे गाणे आरती म्हणून पूजा केली. गणेश धोत्रे यांनी गोमातेचे वैशिष्ट्य सांगितले. यानंतर मारुती मंदिर येथे सामूहिक सत्यनारायण पूजा व महाप्रसाद करण्यात आला. यावेळी भक्तांनी गायन व नृत्य करून मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम पार पाडला. यावेळी समाजसेविका माधुरी जाधव यांच्यासह गल्लीतील भक्त मंडळी उपस्थित होते. दुसरा श्रावण सोमवार भक्तिभावाने साजरा. शहर आणि परिसरात दुसरा श्रावण सोमवार भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त शहर आणि परिसरातील विविध ठिकाणी शिवमंदिरे भक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती. पारंपरिक पद्धतीने शिवशंकराला अभिषेक तसेच पूजन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तवर्गाने यामध्ये मोठ्या संख्येने भाग घेतला होता. दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिराच्या वतीने पहाटेपासून विविध कार्यक्रम पार पडले. यामध्ये भक्तांनी या उपक्रमात सहभाग दर्शविला. पावसाचा जोर असूनही या मंदिर परिसरात भक्तांचा मोठा उत्साह दिसून येत होता. दैवज्ञ ब्राह्मण शिक्षण संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. येथील दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्थेच्या वतीने कैलासवासी जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांची 157वी पुण्यतिथी आणि समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवारी पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारी संस्थेचे कायदेतज्ञ गजानंद खंडागळे हे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक CY पाटील हे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर किरण शिरोडकर, राजू बेकवाडकर, प्रशांत कारेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्लोक सांबरेकर याने सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. त्यानंतर समाजातील काही दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच 61 पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सदस्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारतनगरमध्ये घर कोसळून मोठे नुकसान. 2 दिवसातील जोरदार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी घरांची झाडांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. भारतनगर 4था क्रॉस येथील विणकर आनंद बिर्जे यांचे घर मुसळधार पावसामुळे कोसळले. घराची पडझड अशा पद्धतीने झाली की या घराशेजारी असलेल्या घराचेही मोठे नुकसान झाले. बिर्जे यांचे घर कोसळल्याने घराशेजारी थांबलेल्या वाहनांचे नुकसान होऊन या घटनेत एक महिला देखील जखमी झाली आहे. आनंद बिर्जे यांच्या घराशेजारी असलेल्या पांडुरंग वायंगडे यांच्या घराचेही यात नुकसान झाले असून पांडुरंग वायंगडे यांच्या 2 मारुती व्हॅन, 2 दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. तर शांता वायंगडे या किरकोळ जखमी झाल्या आहेत. ಸೊ ಅದನ್ನೇ ನಾವು ಜಸ್ಟ್ ಅದನ್ನು ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದನೇ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳು ವಿಸಿಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ಲಸ್ ನಾವೆಲ್ಲ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟೇಷನ್ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಫೋಟೋ ಮತ್ತು ವಿಡಿಯೋ ಇದೆ, ಅವರಿಗೂ ಕೂಡ JCB ಮತ್ತು ಇದರಿಂದ ಪಂಪ್ಗಳಿಂದ ಹೆಲ್ಪ್ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ನೀರು ನುಗ್ಗಿದೆ ಅಲ್ಲಿ ಇಮ್ಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ನಾವು ವಿತಿನ್ 24 ಅವರ್ಸ್ ನಾವು 10,000 ನಾವು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮನೆ ಬಿದ್ದಿರೋದು ಕೂಡ ನಾವು ವಿತಿನ್ 24 ಅವರ್ಸ್ ಸರ್ವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या सुमारे 2.25 वर्षापासून मिरज ते वास्को, हुबळी, कॅसरलॉग या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद होत्या. त्या आता 25 ऑगस्ट पासून पुन्हा सुरू होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रवासातून समाधान व्यक्त होत आहे. कर्नाटक व महाराष्ट्रामधील विविध भागांना जोडणाऱ्या या पॅसेंजर रेल्वे गाड्यांमुळे प्रवाशांची सोय झाली आहे. गेली 2.25 वर्षे रेल्वे बंद असल्याने सर्वांची गैरसोय झाली होती. बस व खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत होता. मिरज ते वास्को, मिरज ते हुबळी, मिरज ते कॅसरलॉग या मार्गावरील जाणारी 1 व येणारी 1 अशी पॅसेंजर सुरू होणार आहे. त्याचबरोबर मिरज ते बेळगाव या मार्गावर पूर्वीप्रमाणे जाणाऱ्या 2 व येणाऱ्या 2 अशा पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे. अग्निवीर भरती मेळावा 19 सप्टेंबरला बेळगावात. मराठा लाईट रेजिमेंट सेंटर बेळगाव येथे अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. येथील शिवाजी स्टेडियमवर 19 सप्टेंबर पासून हा मेळावा होईल. अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर ट्रेडमॅन, अग्निवीर क्लार्क, स्टोअर कीपर, टेक्निकल,
या जागा भरल्या जाणार आहेत. युद्धात शहीद झालेल्या जवानांची मुले तसेच सेवारत जवान व माजी सैनिकांच्या मुलांसाठी तसेच खेळाडूंसाठी ही रॅली होईल. राखीव कोट्यांअंतर्गत ही भरती होणार आहे. सर्व उमेदवारांसाठी नोव्हेंबर महिन्यात परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. 19 सप्टेंबरला देशातील उत्कृष्ट खेळाडूंसाठी ही भरती होईल असे कळविण्यात आले आहे. कैलासवासी अविनाश ओघले यांच्या कविता संग्रहाचा अभ्यासक्रमात समावेश. गुलबर्गा युनिव्हर्सिटी अंतर्गत येणाऱ्या बीकॉम सेमिस्टर 3 साठी कवी कैलासवासी अविनाश ओघले यांच्या रंगमनाचे या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. या शैक्षणिक वर्षापासून हा संग्रह अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. एकंदरीत 100 मार्काचा पेपर असून सर्व कवितांचा तौलनिक अभ्यास असणार आहे. तसेच मागील शैक्षणिक वर्षापासून राणी चन्नम्मा विद्यापीठाअंतर्गत बीकॉम आणि बीबीए सेमिस्टर 3 साठी अविनाश ओघले यांचा काजवा हा काव्यसंग्रह समाविष्ट केला आहे. तोही पेपर 100 मार्काचा आहे. या संग्रहाचा तौलनिक अभ्यास सध्या विद्यार्थी करत आहेत. यापूर्वीही राणी चन्नम्मा विद्यापीठात एम.ए. मराठीसाठी अविनाश ओघले यांचा हास्याक्षरे हा विडंबन कविता संग्रह अभ्यासक्रमात होता. एखाद्या विद्यापीठात बेळगावमधील कवीचा काव्यसंग्रह अभ्यासक्रमात अभ्यासणे ही अभिमानाची गोष्ट आहे. काकतकर पदवी महाविद्यालयाची नॅक समितीकडून पाहणी. नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशनल काउन्सिल अर्थात नॅकच्या त्रिसदस्यीय टीमने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळच्या भाऊराव काकतकर पदवी महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली. 2 दिवसात महाविद्यालयातील विविध विभागातील माहिती जाणून घेतली. नॅक मूल्यांकन कमिटीचे अध्यक्ष हैदराबाद क्लस्टर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर साई गोपाल, बीवी समन्वयक प्राध्यापक डॉक्टर विश्वजीत दास व जॉन बॉस्को, महाविद्यालय कुर्ला मुंबई येथील प्राचार्य डॉक्टर पार्वती व्यंकटेश या उपस्थित होत्या. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील, सचिव प्राध्यापक विक्रम पाटील, डॉक्टर दीपक देसाई, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आर.वाय. पाटील, सचिव प्राध्यापक सी.वाय. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.एन. पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर एम.व्ही. शिंदे तसेच ए.के. जाधव यावेळी उपस्थित होते. राकसकोप मधून पुन्हा एकदा विसर्ग सुरू. बेळगावसह परिसरात रविवारी सकाळच्या टप्प्यात जोरदार पाऊस झाला. दुपारनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली, मात्र दिवसभर वातावरणात गारठा होता. काही दिवसांपासून पावसाने पुन्हा गती वाढवल्याने राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. शनिवारी सायंकाळी 5च्या सुमारास राकसकोपचा एक दरवाजा 2 इंचाने खुला केला होता. रविवारीही जलाशयात पाण्याची आवक असल्याने रविवारी दिवसभर दरवाजा खुला करण्यात आला. राकसकोप जलाशयाचा दरवाजा यंदा दुसऱ्यांदा खुला केला आहे. जुलैमधील जोरदार पावसामुळे जलाशय तुडुंब भरले होते. त्यावेळी जलाशयाचे 4 दरवाजे खुले केले होते. त्यानंतर पाऊस कमी झाल्याने सर्व दरवाजे पुन्हा बंद केले होते. 10 दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर पाऊस पुन्हा बरसत असल्याने राकसकोपच्या जलाशयाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. कोण्णूर येथे 12 जुगारांना अटक. गोकाक तालुक्यातील कोण्णूर येथे राजरोसपणे जुगार खेळणाऱ्या 12 जणांना गोकाक ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 1,85,000 रोख रकमेसह 11 मोबाईलसह 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जिल्हा सीएन विभाग, डीसीआरपी विभाग आणि गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. गोकाकचे सीपीआय गोपाल राठोर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने छापा टाकून जुगार खेळणाऱ्या टोळीतील 12 जणांना रंगेहात अटक करून पत्त्यांसह कागदपत्रे 1,85,000 रुपये, 11 मोबाईल व 8 दुचाकी जप्त केल्या. 12 जणांवर जुगार खेळण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे. येळ्ळूरवाडी शाळेचा फलकलेखन नमुना शालेय पाठ्यपुस्तकात. येळ्ळूर येथील येळ्ळूरवाडी शाळेमध्ये सुंदररित्या लिहिल्या गेलेल्या फलक लेखनाचा नमुना पाठ्यपुस्तकात नमूद करण्यात आला आहे. ही अभिमानास्पद बाब ठरली आहे. येळ्ळूर येथील सरकारी आदर्श उच्च प्राथमिक मराठी शाळा येळ्ळूरवाडीमध्ये येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील आणि शाळेच्या निवृत्त शिक्षिका सौ अनुपमा रेवणकर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. अतिशय सुंदररित्या लिहिल्या गेलेल्या फलक लिखाणाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आणि कर्नाटक सरकार सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने या फलक लिखाणाचा नमुना अध्ययन पुनर्प्राप्ती या इयत्ता 6वीच्या प्रथम भाषा मराठी विद्यार्थी कृती पुस्तकात दिला गेलाय. ही येळ्ळूरवासियांसाठी अभिमानास्पद बाब असून सर्वत्र याची चर्चा होत आहे. काकडे फाउंडेशन तर्फे हर घर तिरंगा.
येथील काकडे फाउंडेशन संस्थेतर्फे हर घर तिरंगा या उपक्रमासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत गोवावेस येथील एअरटेल कार्यालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांना सोमवारी तिरंगा ध्वज देण्यात आला. यावेळी किशोर काकडे यांनी उपक्रमाची माहिती दिली. तसेच राष्ट्रीय तिरंगा ध्वजाचे महत्त्व कथन केले. कार्यालयाचे मॅनेजर मिथुन व कर्मचारी वर्गाने वंदे मातरम भारत माता की जयच्या घोषणेत याचा स्वीकार केला. त्यामुळे हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. बीके कॉलेज येथे माजी विद्यार्थी संघटनेची बैठक संपन्न. वैचारिक सदृढ समाज बनवण्यासाठी प्रत्येकाने पुढे कार्य करण्यासाठी एकत्र येऊन जोमाने कार्य करण्याची आज नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि मराठी भाषेचे अभ्यासक प्राध्यापक CY पाटील यांनी केले. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ भाऊराव काकतकर महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना बेळगाव यांच्या वतीने बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत आणि बीके कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर SN पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव विक्रम L पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष RY पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्राध्यापक CY पाटील, प्राचार्य डॉक्टर BI वसुलकर आदी यावेळी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर BI वसुलकर यांनी केले. प्राध्यापक CY पाटील, RY पाटील, प्राध्यापक डॉक्टर SN पाटील यांनी मौलिक मार्गदर्शन केले. कल्पना बळीराम पाटील यांचे निधन. मूळच्या तानाजी गल्ली येळ्ळूर व सध्या राहणार पुणे येथील कल्पना बळीराम पाटील वय 73 यांचे दिनांक 7 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतला कांस्य पदक. बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन या क्रीडा प्रकारातील पुरुष एकेरी भारताच्या किदंबी श्रीकांतने कांस्य पदक पटकावले आहे. त्याने सिंगापूरच्या जिया हेंग तेहचा 21-15, 21-18 असा पराभव केला. पहिल्या फेरीत सिंगापूरच्या जिया हेंग तेहने श्रीकांतला कडवे आव्हान दिले होते. मात्र श्रीकांतने उत्तम खेळ खेळत जिया हेंग तेहचा 21-15 ने पराभव केला. तर दुसऱ्या फेरीतही जिया हेंग तेहचा 21-18 ने पराभव करत कांस्य पदकावर नाव कोरले. दरम्यान आज 11व्या दिवशी ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधू हिचा सामना जागतिक क्रमवारीत 13व्या स्थानी असलेल्या कॅनडाच्या मिशेल लीशी होणार आहे. तर पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत लक्ष्य सेनचा सामना मलेशियाच्या झेयोंग एनजीशी होईल. तसेच पुरुष एकेरी फेरीतही सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टीही अंतिम सामना खेळणार आहेत. बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा भारतीय महिला अ संघ पराभूत. महिला विभागातील अग्रमानांकित भारताच्या अ संघाला रविवारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. या संघाला पोलंडने पराभूत केले. भारत अ संघातील कोनेरू हम्पी, द्रोणावल्ली हरिका आणि तानिया सचदेव या अनुभवी खेळाडूंचे सामने बरोबरीत सुटले. मात्र आर वैशाली पराभूत झाली. ब संघाने स्वित्झर्लंडवर 4-0 अशी तर क संघाने इस्टोनियावर 3-1 अशी मात केली. खुल्या विभागात भारताच्या अ संघाने ब्राझीलला 3-1 असे पराभूत केले. भारताच्या ब संघाला अझरबैजानने 2-2 असे बरोबरीत रोखले. डी गुकेशची सलग 8 विजयांची मालिका खंडित झाली. क संघाने पेराग्वेला 3-1 असे नमवले. भारताचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदची रविवारी जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या उपाध्यक्षपदी नेमणूक झाली. तसेच अर्कादी द्वोरकोविच यांची फिडे या अध्यक्षपदी फेरनिवड झाली. बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या वेळेस घेण्यात आलेल्या फिडेच्या निवडणुकीत द्वोरकोविच यांना 157 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी आद्रेई यांना केवळ 16 मते मिळवता आली. मराठा युवक संघातर्फे जलतरण स्पर्धा उत्साहात. नारायण जाधव सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान पुरस्कृत आबा स्पोर्ट्स क्लब व हिंदी स्पोर्ट्स क्लब आणि मराठा युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय जलतरण स्पर्धा गोवावेस सर्कल येथील मनपा जलतरण तलावात मोठ्या उत्साहात पार पडल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा युवक संघटना अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, नगरसेवक नितीन जाधव, माजी महापौर मालोजी अष्टेकर, आप्पासाहेब गुरव, शिवाजी हंगिरकेकर, गोपाळराव बिर्जे, अनंत लाड, विजय भातकांडे, परशुराम ओवळकर, उदय चौगुले, नेताजी जाधव, बापू माधव, मारुती घाडी, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, शिवाजी बाडीवाले, शिवाजी मंगळोरकर, ज्योती पवार, पूजा जाधव यांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तीपत्र व सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक देऊन गौरविण्यात आले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.